सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी कर्णिक नगर, एकता नगर, पद्मानगर प्रभाग 9, 12 आणि 13 मधील नागरिकांची बैठक घेण्यात आली। शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे यांचा पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला होता। त्यानंतर प्रवीण डोंगरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं निवडणुकीची चर्चा करण्यासाठी प्रभाग क्रमांक 9, 12 आणि 13 या भागातील नागरिकांना बैठकीला बोलावलं होतं। तसंच इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनाही बोलावण्यात आलं होतं। यावेळी शिवयोद्धा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, पदाधिकारी, कर्णिक नगरचे चेअरमन काजळे आणि पाटील, माधुरी बिराजदार, नवनीत सोमा, प्रताप राजगिरी, सुनील जाधव, यशवंत साळुंखे, भंडारी, बंटी क्षीरसागर, सुशील नाटकर, दीपक वट्टे, प्रीतम बोधले, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाच्या शशिकला कसपटे, डॉक्टर मदने, अजय कुलकर्णी, विद्या मणुरे, कॅतम आदी उपस्थित होते। प्रभाग 9, 12 आणि 13 मध्ये स्थानिकांना निवडणुकीचं तिकीट द्या। यावेळी तुम्ही जो उमेदवार देणार त्यालाच आपण निवडून देण्याचा ठाम निर्धार प्रवीण डोंगरे यांनी व्यक्त केला। तुम्हीही उमेदवार असू द्या, पहिला प्राधान्य मी आता भारतीय जनता पार्टीला पहिलं प्राधान्य असेल। चिकणी साहेब, तुमचा कुठलाही उमेदवार असला, तुम्ही आता शब्द दिलाय लोकांना, उमेदवाराने शब्द दिलाय, सगळ्यांनी शब्द दिलाय, पक्षाने शब्द दिलाय, पण माझी जबाबदारी म्हणून पहिला उमेदवार भारतीय जनता पार्टीला असेल, नसेल तर कुठलाही उमेदवार द्या। काय करायचं तुम्ही ठरवा, मी सांगणार आहे, तर मी आता पक्षात आहे, पण तुमच्या मनात काय निवडलं तर आपल्याला आपल्या भागातला उमेदवार असला पाहिजे ही आपली सगळ्यांना मान भागातला एक नगरसेवक, एकता नगर ते अत्यंत रोड आहे, या भागातला एक नगरसेवक, ते पण जे लोक आता एखाद्या पक्षाला म्हणणार आहे, ज्यांची हवा आहे, असा एक उमेदवार द्या आणि आम्ही सर्वांमध्ये निवडून देऊ, असा या मीटिंगचा उद्देश आहे। नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सोलापूर महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9, 12 आणि 13 यासाठी चांगले उमेदवार द्या अशी मागणी कर्णिक नगर आणि एकता नगरातील रहिवाशांनी केली। आणि बरेच इच्छुक सुद्धा आहे, ठीक आहे, बरेच बाहेर काम केले, त्या त्यांची इच्छा आहे आपण राजकारण घ्यावं। आता आपण इलेक्शन जे चालवलं ते जवळपास 5 वर्षांनी आपण महापालिकेचे इलेक्शन चालवलं जातं। दुसऱ्यावेळी आपल्याला पाहिजे आहे तुम्हाला पक्ष गावात असेल तर शेवट आपण आपल्या संस्थेमध्ये गावात कुणाला सांगावं, कुठल्या सदस्याला सांगावं, हा फार मोठा असतो होता। त्या काळामध्ये एकपक्षीय लोकशाही आपली होती, ती चालायची आणि उमेदवाराचा विचार न करता लोक मतदान करतात आणि मग त्या उमेदवाराला जनतेशी द्यायला नसतं। अशा परिस्थितीमध्ये जर लोकशाही चालत असेल तर ती लोकशाही ही चालणार नाही। मतदानाची टक्केवारी खूपच कमी होते आणि मग जे इच्छुक म्हणजे उमेदवार यायला पाहिजे ते येत नाही आणि अनएज्युकेटेड जे स्लम एरियामध्ये तिकडे मॅक्झिमम वोटिंग होतं। त्याचं कारण काय तर आळस आहे आणि सुट्टीचा फायदा आपण दुसरीकडे उपयोगात आणतो। तर तसं न करता हे जे आपलं अधिकार आहे मतदानाचं ते आपण बजावलं पाहिजे सगळ्यांनी। परंतु अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाची प्रगती, त्यांचे विचार लोकांना आत्मसात झाले, लोकांनी समजून घेतलं। काही कारणानं पक्षाबद्दल
उपमहापौर म्हणून या शहराचा अनेक साहसी निर्णय घेतलेले होते. त्यात आपल्या प्रभावामध्ये त्यांनी केलेल्या रस्त्यांची दुरुस्ती म्हणा किंवा नवीन रस्त्याची निर्मिती म्हणा, प्रत्येक ठिकाणी किंवा लाईट वगैरे व्यवस्था करण्यासंबंधी आणि प्रत्येक घरात, विशेषतः मी आधी राहिलो होतो 253 कर्णिकनगर मध्ये, तिथे मी 10 वर्ष राहिलो होतो. त्यानंतर आता मी 2002 पासून पद्मनगर सुधीर्घ गोरांच्या समोर राहतो. या गेल्या 22-23 वर्षांमध्ये आम्हाला पाण्याची व्यवस्था चांगले तेव्हा आम्ही